दुसरा धन्यवाद प्रश्न सर. आहे संतोष अदाटे. संतोषजी. दादा नमस्ते, आवाज येतोय? येतोय येतोय येतोय. नमस्ते नमस्ते, बोला बोला. दादा लागणीची तयारी सगळी झालीये. बर. पण आपल्या अंदाजानुसार या वर्षी लागण योग्य वेळी कधी करावी हे जरा मार्गदर्शन करा, म्हणजे तारीख एक टेंटेटिव्ह. बर. एक तर पाऊस 10 दिवस अगोदर येणार आहे असं सांगितलं जातं. बरोबर. तरी सुद्धा आपल्याकडे पाऊस येतो तो 25 जूनच्या नंतर आपल्याकडे बहुतेक पाऊस असतो. मध्ये आधी थोडासा तुरळक येऊन जातो. 10 दिवस अगोदर म्हटलं तर 10 ते 15 जूनच्या दरम्यान पाऊस येण्याची शक्यता आहे. एक जर सगळ्यांनी शेवटपर्यंत सांगितलं की पाऊस लवकर येणार आहे असं जर असेल तर मग आपण लागण 15 जून नंतर पाऊस येऊन गेल्यानंतर करूयात. कारण मागच्या वेळेला मी असंच फसलो. माझी लागण झाली आणि धो पाऊस पडला, निम्मा प्लॉट पाण्यामध्ये राहिला, त्याच्यात उगवण झाली नाही, परत रिप्लांटेशन निम्म्या प्लॉट मध्ये करायला लागलं. पाऊस थोडासा उशिरा आहे असं जर समजलं तर 1 जून ते 10 जून या दरम्यान आपण लागण करायची, किंवा पाऊस येऊन जाऊ द्या आणि 20 जून नंतर आपण लागण करूया. जुलैमध्ये जर लागण करायची असेल तर रोपाची लागण केली तरी चालते किंवा कांडीची लागण केली तरी चालते. ओके ओके, थँक्यू दादा. हा चालेल. पुढचा प्रश्न आहे माधव बंडकर. आपला माईक अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. माधव बंडगर विचारा. हॅलो, नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार, बोला बोला. हॅलो, मला ऐकू येते, बोला. आपले लागण 25 मे ला केली तर काय? बर. हॅलो. हा ऐकू येते मला. माझं ऐकू येते का तुम्हाला? हो ऐकू येत आहे. आणि दुसरा असा प्रश्न आहे की खत कोणतं टाकलं पाहिजे आता लागणीला? बर, ठीक आहे. त्याच्या अगोदर सांगितले, आता आणखी परत सांगतो. एक तर 25 मे ला म्हणजे जेवढं पाठीमागं जाऊन आपण लागण करू, जुलै 15 पासून आपण 15 जून पर्यंत आलो, 15 जून पासून 1 जून पर्यंत पाठीमागं आलो, आता 25 मे पर्यंत पाठीमागं जातोय. याचा अनुभव असा आहे की जेवढं पाठीमागं जाऊ तेवढं त्या ऊसाला तुरा येण्याची शक्यता निर्माण होते. वास्तविक 1 जूनला सुद्धा लागण करणं योग्य नाही. आपल्याकडे लागणीची तारीख आहे अडसालीची, ती 15 जुलैची आहे. 15 जुलैला केलेली लागण ती साधारणतः तुऱ्याला बळी पडते, त्यातलं 20% 80% ऊस त्यातनं पार पडतो. मात्र त्याच्या पाठीमागं जाऊन लागण केली तर 80% ऊस हा तुऱ्याला बळी पडतो, तुरा येतो त्याला, 20% कसा तरी पार पडतो. त्यामुळे पाठीमागं जाऊन लागण करू नका. 1 जून ते 10 जूनच्या दरम्यान लागण असावी. पाऊस लवकर येणार आहे, जास्त येणार आहे हे जर समजलं तर लागण उशिरा करा. वास्तविक 15 जुलै ही आपल्या लागणीची तारीख असायला पाहिजे. दुसरं, खताच्या मात्रा आपण विचारल्या, बरोबर मी सांगतो, नंतर आपल्याला मिळेल. चार्ट सुद्धा पाहिजे असेल तर पाठवून देईन. सिंगल सुपर फॉस्फेट मधनं द्यायचं असेल तर अर्ध पोतं युरिया, 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 75 किलो पोटॅश, फेरस सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट 10 किलो, कॉपर सल्फेट 1 किलो, मॅंगनीज सल्फेट 5 किलो, बोरॉन डीएपी मधून देणार. डीएपी मधून देणार आहे. बर, डीएपी मधून देणार असाल तर युरिया द्यायची गरज नाही. 2 पोती डीएपी, 1.5 पोतं पोटॅश, फेरस सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट 10 किलो, कॉपर सल्फेट 1 किलो, मॅंगनीज सल्फेट 5 किलो, बोरॉन 20%चं 1 किलो, गंधक 15 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो. ही सगळी खतं एकत्र करून द्यायची. त्यातलं डीएपी आणि पोटॅश थोड्याशा सेंद्रिय खतामध्ये मिसळून 2-4 दिवस वेगळं ठेवून द्या. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत, फेरस, झिंक, कॉपर, मॅंगनीज, बोरॉन, हे एकत्र करून 25-30 किलो सेंद्रिय खतामध्ये ते वेगळ्या ढिगामध्ये मिसळून ठेवा. टाकायच्या वेळेला दोन्ही एकत्र करून सगळी खतं एकत्र करून सरीमध्ये टाकून द्या आणि मातीत मिसळून द्या. पुढचा प्रश्न घ्या. बाबासाहेब बुरुंग. बाळासाहेब बुरुंग. नमस्कार दादा.
नमस्कार. जरा नाव वाचताना गडबड होते बरं का. स्पेलिंग बाळासाहेब गैरसमज करून घेऊ नका. नाही, बाळासाहेब बुरुंग बोलतोय दादा, सोलापूर. बोला बोला. नमस्ते दादा. तुम्ही सांगितलं होतं की मोठी बांधणी करताना उसाची की माती दोन्ही साईडनी असं पूर्ण एकमेकाला चिटकायला पाहिजे, मध्ये गव्हाण पडायला नाही पाहिजे. अगदी बरोबर. मग जर गव्हाण पडलं तर त्याचं कितपत नुकसान होतं किंवा त्याचं कारण काय न पडण्याचं? काही काही वेळेला जर मध्ये पडली तर उसाच्या खालच्या ज्या कांड्या तयार झालेल्या असतात, 2-3 छोट्या छोट्या कांड्या, त्या पूर्णपणे मातीमध्ये मुजल्या जात नाहीत. त्या कांड्या जर मुजल्या म्हणजे माती दोन्हीकडनं चिकटली आणि या कांड्या जर त्याच्यामध्ये मुजल्या तर या कांड्यांना नवीन मुळ्या सुटतात वरच्या भागामध्ये आणि इतक्या मुळ्या त्या ऍक्टिव्ह राहतात. जरी पाऊस पडला, खूप मोठं पाणी आलं तरी वरच्या भागातलं पाणी गुरुत्वाकर्षणाने खाली सरीमध्ये निघून जातं. वरच्या भागामध्ये सतत वापसा स्थिती राहते. जिथं नवीन मुळ्या सुटलेल्या असतात त्या मुळ्यांमुळे तिथलं अन्न त्यांना शोषून घ्यायला मदत होतं. भरपूर जरी पाणी असलं तरी ऊस उपाशी राहत नाही, वरच्या भागातल्या मुळ्यातनं पाणी त्याला मिळत राहतं. ही जर अशी गव्हाण राहिली तर कांड्या ह्या तशाच उघड्या राहतील, तिथं नवीन मुळ्या सुटत नाहीत. हा एक भाग. दुसरं, ऊस तोडत असताना फडकऱ्यांना दोन्ही बाजूला ऊसाचा असा गोलाकार असल्यामुळं कोयता खाली मुळ्यापर्यंत जात नाही, वरच्या वरच ऊस तुटला जातो. आणि मग खोडव्याच्या वेळेला ह्या मुळ्या तोडण्यासाठी आपल्याला जमिनीच्या लगत नव्हे, जमिनीच्या आत 1 ते 2 इंच बुडके तोडायचे आहेत. या वेळेला खूप त्रास होतो. मग कामगार वरच्या वरच तोडतात, मग त्याला फुटवे पहिल्यांदा जास्त येतात, लगेच अन्न खाऊन ते मरून जातात वगैरे वगैरे. ऊस दोन्हीकडनं बाजूनी माती अशी एकमेकाला चिटकावी याची काळजी घ्यावी. आणि तिसरं, थोडस उंच माती त्याला लागली तर ऊस जो पडणार आहे त्याचा कालावधी महिनाभर पुढे जाऊ शकतो, त्यामुळे ऊस उशिराने पडतो. त्याच्याबरोबर अजून एक संलग्न प्रश्न होता दादा. PSB आणि अझोटोबॅक्टर, KMB या बुरशी आहेत, त्याच्याबरोबर आपण ट्रायकोडर्मा बुरशीनाशक मिक्स करतो. मग हे कितपत योग्य आहे आणि केलं तर किती वेळ ठेवावं? 1 ते 2 तासामध्ये मिक्स करून आपण लगेच ड्रेचिंग केलं तर चालतंय. किंवा ट्रायकोडर्मा हा वेगळा दिला तर सगळ्यात उत्तम. पण जनरली आता तज्ञांचं मत असं आहे की मिसळून लगेच जर आपण ड्रेचिंग करणार असलो तर ते चालू शकते, कारण ड्रेचिंग सारखं सारखं करणं बऱ्याच वेळेला त्रासाचं आपल्याला होतं. ठीक आहे, धन्यवाद दादा. चालेल. नमस्कार. दीपक बोर्डे. दीपकजी आपला माईक अनम्यूट करा. हा बोला. नमस्कार दादा. माझा प्रश्न असा होता की आपण जरा आपला आडनाव व्यवस्थित सांगा, स्पेलिंग मुळे लक्षात येत नाही. हो सर, बोर्डे आहे माझं आडनाव. बोर्डे. ठीक आहे. ओके ओके, बोला सर. दादा, ऊस लागवड केल्यानंतर आपण जी खते उपलब्ध करणारे जीवाणू आहेत तर ते लागवडीपासून कधी कधी आणि कधी कधी वापरावेत? बरोबर. ही लागवडीपासून आपण 10 ते 12 दिवसांनी वापरायचे. किंवा एक लक्षात ठेवा, केव्हाही जीवाणूचं ज्या वेळेला आपण ऍप्लिकेशन करणार आहोत त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर 7-8 दिवसाचं रासायनिक खताचं अंतर असावं. एवढं लक्षात ठेवलं तरी बास. ठीक आहे. अजून एक प्रश्न होता दादा. बोला बोला. आता तसंच ऊसाची जो लागवडीचा हंगाम आहे तो खरा 15 जुलै पासून पुढे दिलेला आहे आडसारीचा. बरोबर. आणि शेतकरी आता 15 जुलै पासून पाठीमागे यायला लागलाय, जून पर्यंत अगदी मे पासून यायला लागलाय. तर ह्याच्यामध्ये जो खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याचे जे चान्सेस आहेत तर ते कशा प्रकारे आपण ते अरेस्ट करू शकतो? बाबा ह्याच्यामध्ये खोडकीड जास्त पडू शकते का? खोडकीड तर नक्की जास्त पडते, कारण खोडकीड वाढते ही तापमानावरती. बरोबर. आता कडक ऊन आहे त्यामुळे खोडकीड जरा लवकर येणार नाही, मे महिन्याच्या 15-20 तारखेपर्यंत. तिथून पुढे ज्या वेळेला टेम्परेचर डाऊन व्हायला लागते त्यावेळेला खोडकीड तयार व्हायला सुरुवात होते. आणि ऊस आपण लावलाय तो 15 दिवस महिन्याभराचा झाला की त्याच्यामध्ये नक्की लवकर खोडकीड येते. अर्ली शूट बोरर असं आपण त्याला म्हणतो. याला वाचवण्यासाठी एकच आहे की बाजारामध्ये याला कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे कीटकनाशक ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये रासायनिक खतात मिसळून टाकायचे आहे. जसं रिझेंट आहे किंवा फर्टेरा आहे. ही जर आपण योग्य प्रमाणात मिसळून जर सरीमध्ये टाकून देऊन मातीत मिसळून ठेवलं, फर्टेरा सारखं औषध जमिनीमध्ये
1.5-2 महिने कार्यरत राहतं. त्यामुळे खोडकिडीची जे काय आळ्या तयार होणे ती जी काय प्रोसेस आहे ती आता सगळी सांगत बसत नाही. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ते चांगलं काम करतं आणि पुढे खोडकिड येण्यामध्ये फार प्रमाण कमी राहतं. या वर्षीचा माझा अनुभव आहे, गेल्या वर्षीचा अनुभव आहे. मी 8 किलो फर्टिरा वापरले. माझ्या 2.5 एकरामध्ये एकही मला खोडकीड दिसली नाही. आणि या वर्षीची लागण 2 एकर आणि 3 एकर असं 5 एकराची लागण आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एकही खोडकीड मला आतापर्यंत दिसली नाही. ठीक आहे. हा कंपनीचा प्रोपोगंडा नाही, दादा एकरी माझा प्रमाण अनुभव किती? फक्त मी आपल्याला सांगितलं. एकरी प्रमाण 8 किलो. धन्यवाद दादा. चालेल. पुढचा प्रश्न आहे मारुती कदम. नमस्कार दादा. नमस्ते. नमस्ते दादा, आंतरपीक करावं का न करावं? 8 साली 1 जूनची आमची लागण असते. बर. कारण काय आहे, सोयाबीनला वगैरे दर मिळतो, सोयाबीन वगैरे चांगलं निघतं, पण जरा ऊसाला थोडासा हे होतो. सरीची रुंदी वाढवायची, सोयाबीन पातळ टोकायचं आणि लवकर सोयाबीन टोकतो आपण आणि त्यामुळे ऊसाच्या उंचीपेक्षा जास्त उंच सोयाबीन जात आहे. त्यामुळे सोयाबीन आपलं ऊस एक शिवडी राहतो. इतका एक शिवडी राहतो की शेवटी असं वाटायला लागतं सोयाबीन काढल्यावर ऊस काहीच नाही आहे. मग आपण तो सगळा कापून काढतो आणि परत आपण ऊस घेतो. असं करतात सगळेजण. पण ऊसाची वाढ झपाट्याने करून घेऊन त्याच्यामध्ये सोयाबीनचं आंतरपीक जर आपण घेतलं तर निश्चितपणे ते फायदेशीर होते. सरीची रुंदी वाढवा, सोयाबीनला पण खतं द्या, पण सगळ्यात महत्वाचं बेसल डोस जर आपण व्यवस्थित ऊसाला दिला, जीवाणू व्यवस्थित दिले, ड्रेंचिंग आपण व्यवस्थित केलं, 20व्या दिवशीचा युरिया खत त्याला जर आपण दिलं तर ऊस पीक सुद्धा जोमाने वाढेल. पण धोका एक असतो की युरियाचं प्रमाण जर जास्त झालं तर सोयाबीन काढावर जाण्याची शक्यता असते. नुसतीच उंची वाढते, फुलं लागत नाहीत, लागली तरी फलधारणा होत नाही. अशा वेळेला दुकानदारांना किंवा तज्ञांना विचारून त्याच्यावरती ग्रोथ रिटार्डंट असणार एखादं संजीवक आपण वापरलं, त्यामुळे त्याची उंची वाढायची थांबते आणि मग शेंगा त्याला भरपूर लागतात आणि उत्पादन चांगलं मिळू शकतं. काही लोक भुईमुग घेतात, पण काळजी एकच असते, फुटवे योग्य ऊसाला आपल्याला आले पाहिजेत याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायला लागते. गेल्या 2-3 वर्षामध्ये सोयाबीन आणि भुईमुगामुळे ऊस पिकाला थोडासा त्रास झालाय, म्हणून ते घ्यायचं नाही असं नाही, घ्यायला काहीच हरकत नाही, फक्त योग्य पद्धतीने घेऊया. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे किरण पाटील. नमस्कार दादा साहेब. नमस्कार दादा साहेब. बोला. मी नंदुरबार जिल्ह्यातून बोलतो. नंदुरबार बोला जिल्ह्यातून बोलतोय. बोला बोला की. आज मग फंगस आलेले आहे, फंगस रोग आता ते किरणजी आपला आवाज येत नाही, तुटक तुटक येतोय, रेंज जरा बघून बाहेरून बोलला. आता फंगस रोग आहे साहेब, पोगामध्ये काळी कांडी आलेली. फंगस रोग नव्हे, काळी कांडी का काळी कानी म्हणताय आपण? म्हणजे पोगा जो असतो ना त्याच्यामध्ये काळी आलेली आहे, म्हणजे पोग्यातूनच निघालेली आहे, असं तुटून जाते लगेच. त्याला कानी असं म्हणतात. कानी म्हणतात का? असं त्याला नाव आहे. तुमची व्हरायटी नक्की वेगळी आहे. 86 हा सांगतो, 86-032 ला कानी येत नाही, 265 ला येत नाही, 10,001 ला येत नाही, 8,005 ला सुद्धा काही अगदी अल्प प्रमाणात येते, जास्त कानी त्याला पण येत नाही. कानी आलेलं बेट त्याला युरिया, DAP, पोट्याचं पोतं रिकामं घ्यायचं, वरून त्या बेटाला झाकायचं, पूर्ण घालायचं त्याच्यावर पोतं, आणि कुदळीने ती उकरून बाहेर नेऊन खड्ड्यामध्ये टाकायचे. त्याच्यामध्ये बारीक पावडर असते, ते काळ्या धाग्यामध्ये पावडर असते. ती पावडर जर इस्तत विस्कटली तर इतर कावसावर जर जाऊन पडली तर तिथं सुद्धा काणी तयार होते. कानीला औषध नाही. कानीला औषध एकच, ते झाकून उपटून काढायचं आणि बाहेर खड्ड्यात टाकून त्याला झाकून घ्यायचं, एवढं एकच आपल्याला करता येतं. पुढच्या वेळेला आपल्या भागात जर कानी 8,005 ला येत असेल तर व्हरायटी बदलू.
ओके सर, थँक्यू. पुढचा प्रश्न आहे अमित घोरपडे. अमित घोरपडेजी, हा बोला. नमस्ते. हा, लागण करताना सरीमध्ये आपण सरी टाकल्यानंतर शेणखत व कोंबडी खत टाकलं तर कसं काय राहील? चालतंय, काय अडचण नाही. शेणखत पोल्ट्री खत प्रमाण किती टाकल्यानंतर टाकावं? छोट्याशा अवजाराने ते मातीत मिसळून घ्यायला लागते. नसेल तर पाट पाण्याबरोबर ते वाहून एका बाजूला जाऊन साठतं. अगोदर तुम्ही शेणखत जर टाकणारच नसाल तर सरीमध्ये जादा शेणखत टाकता येणं फार कष्टाचं आहे, जिकिरीचं आहे. कारण ते बाहेर खत पडलेलं असतं आणि वाहून आत नेऊन टाकायचं असतं. आम्ही शक्यतो काय करतो, शेणखतातला 70-80% भाग अगोदर टाकून मातीत मिसळून घेऊन मग नंतर सऱ्या काढतो आणि 10-20% भाग पाठीमागं ठेवतो. त्याच्यामध्ये रासायनिक खतं मिसळून घेतली जातात आणि तसा राहिलेलं शेणखत सरीमध्ये टाकून मातीत मिसळून घेतलं जातं. जे सरीच्या खालच्या भागामध्ये सुद्धा शेणखत असतंय आणि अगोदर टाकलेलं शेणखत वरंब्यामध्ये जाऊन बसलेलं असतंय. त्यामुळे ऊसाच्या उत्पादन वाढीला दोन्हीचाही फायदा होतो. पुढचा प्रश्न आहे बाबासाहेब पाटील. बाबासाहेब बी पाटील, आपला माईक अनम्यूट करा. हा, नमस्कार दादा. नमस्कार. मुरगुडमधून बोलतोय. बोला. दादा, आता लागणीसाठी सरीत गांडूळ खत किती टाकावं 1 एकराचे? हा, आपण गांडूळ खताची मात्रा सांगितली जाते ती एकरी 4 टनाच्या आसपास. 3 टन, 4 टन, 5 टन वगैरे टाकायला हरकत नाही. पण ते स्वतः केलेलं असेल तर आपल्याला परवडतंय. बाहेरून विकत घेऊन टाकायचं म्हणजे गांडूळ खताची किंमत फार जास्त आहे. त्याच्याऐवजी तेवढ्याच किमतीमध्ये शेणखत वगैरे घेऊन टाकलं तर जास्त फायदेशीर आपल्याला होतंय. त्याप्रमाणे विचार करून बघावा. दादा, आता एकरी मी 12 ट्रॉली शेणखत म्हणजे कंपोस्ट खत तयार करून टाकलंय. परत गांडूळ खत कारखान्याबरोबर मिळतंय ते टाकायचं म्हणतोय सरीतनं. मग काय ते कमी टाका. 4 टन वगैरे काही गरज नाही, अर्धा टन एक. दादा, दुसरा एक प्रश्न आहे. आता आपल्याकडे पावसाचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळं कांडी लागण करावी की रोप लागण करावी? तुम्ही शक्यतो रोप लागण करा आणि पावसाचा जोर जरासा ओसरल्यानंतर मग लागण करा. म्हणजे जुलैला लागण नको काय? जुलैला नको. मी काय म्हणतो, पाऊस खूप असतोय. रोपं लावलेली ती सुद्धा जर पाण्यात राहिली तर मरण्याची शक्यता असते. थोडासा जुलैकडे जाताना पाऊस आपल्याकडे कमी येतो, त्यावेळेला लागण केलेली फायदेशीर होईल आणि रोप. सर, आणि प्रश्न होता, सोयाबीन मग त्यात 4.5 फुटी सरी सोडून एकेरी टोकणावं काय 2 बगलीने टोकणावं? शक्यतो एकेरी टोका. दोन्ही बाजूला टोकलं तर ऊसाच्या फुटव्याला खूप त्रास होतो त्याचा. ओके सर, आभार आहे. हा प्रश्न आहे सोमनाथजी हुलगे. सोमनाथजी, नमस्कार. ऊस थोडा उशिरा तुटला आता. बर. परवा 9 तारखेला पहिली नांगरट केली. बर. आता पुढचं शेड्यूल तेवढं सांगितलं बरोबर मला. आता पुढचं शेड्यूल काय, नांगरटी नंतर सेंद्रिय खताचा वापर करायचा. बरोबर. खत करायचं नाही. हा, पण शेणखत आधी टाकू, पहिले नांगरट केल्यानंतर शेणखत टाकू का दुसरी नांगरट केल्यानंतर टाकू? काही नाही, पहिल्या नांगरटीनंतर सुद्धा टाकलं तरी चालतंय, दुसऱ्या नांगरटीनंतर टाकलं तरी सुद्धा चालतंय. काय जरी झालं तरी 8-9 इंचामध्ये शेणखत खालीवर होत राहते. त्यामुळे त्याची चिंता करू नका. बरेच जणांचं मत आहे की शेणखत खाली जाऊन बसेल, वर येणार नाही वगैरे. असं काही घडत नाही. आपले सगळे ट्रॅक्टर चालतात ते 8-9 इंच, शेवट 10 इंचापर्यंत चालतात. तेवढ्याच मातीमध्ये ते सगळं मिसळत आहे. आणि 10 इंचाची माती ही फुलावर असणारीच माती असते. सरी काढल्यानंतर त्यातलं निम्मार्ध शेणखत वरती येतं, निम्मार्ध जिथं आपण ऊसाची कांडी लावणार आहे तिथे शिल्लक राहिलेलं असतं. त्यामुळं दोन्हीपैकी कुठल्याही वेळेला सोयीस्कर असेल तसं टाकून घ्या. ओके दादा, थँक्यू. आणि काय सोमनाथजी? काय नाही, ड्रोनने स्प्रे घेतला आज 10 एकर घेतले. आज आले होते? हो, आले होते. आज 10 एकर घेतले. आज 10 एकर झाले. गेले परत का थांबवलंय? हो, गेले, दुपारी गेले. ठीक आहे. ओके. आहे दादा, ड्रोनचा रिझल्ट चांगला आहे. सोलापूरमध्ये पहिला प्रयोग आहे आमचा. होय ना? आता ड्रोन तिथे घेऊन ठेवूया आपण एक. हो, करूया, प्लॅनिंग करूया. चालतंय.
पुढचा प्रश्न आहे उदय पाटीलजी. आपला प्रश्न विचारा. हा दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आवाज येत नाही आपला नीट. काय म्हटलं? गवताळ वाढीबद्दल माहिती पाहिजे होती. बर. एक तर गवताळ वाढ ही बियाणातून येणारा रोग आहे, व्हायरस आहे म्हणा. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर व्हायरस आहे. बियाणातून हा रोग सगळीकडे पसरतो. त्यामुळे बियाणं शुद्ध असावं वगैरे हे सगळं सांगतात. आम्ही सगळे बियाणं आता पाडेगाव जिथं उष्ण बाष्प किंवा उष्ण जल प्रक्रिया करून त्यातून तयार झालेलं जर बियाणं आपण आणलं तर त्यामध्ये ह्या गवताळ वाढीचे असणारे सगळे व्हायरसेस मरून जातात आणि निकोप बियाणं आपल्याला मिळतं. हा एक साधा सोपं त्याचं उत्तर. पण अलीकडं असं निदर्शनास यायला लागले, आपण पाडेगावचं शुद्ध बियाणं आणलं काय किंवा VSI मधून टिश्यू कल्चरची रोपं आणली काय, हे लावलं तरी याच्यामध्ये सुद्धा अर्धा टक्का, पाव टक्का, 1% गवताळ वाढ दिसते. याचा अर्थ असा, त्या बियाणातनं रोग यायचा प्रतिबंध पूर्ण होतो, पण आपल्या शेतीवरती आल्यानंतर सुद्धा गवताळ वाढ येते. त्याला कारण सांगतो. आता गवताळ वाढीचे आपण जंतू म्हणूया किंवा व्हायरस म्हणूया, त्याला नाव ठेवूया आपण व्हायरस, आपल्या तोंडात असते म्हणून. हा व्हायरस आपल्या सर्वांच्या जमिनीवरती आता पसरून राहिलाय. हा व्हायरस डायरेक्ट ऊस पिकामध्ये शिरत नाही. मात्र ते जे आपलं ऊस पीक आहे हे काही कारणाने अशक्त झालं, तानाखाली आलं तर हा व्हायरस त्याच्यामध्ये घुसतो आणि गवताळ वाढीला सुरुवात होते. ऊसाला ताण कशाचा येतो किंवा अशक्त केव्हा होतो? पाणी अति जास्त झालं तर ऊसाला ताण येतो, ऊस अशक्त होतो, गवताळ वाढ होऊ शकते. पाणी खूप कमी पडलं, ऊस अशक्त होतो, ताण येतो, गवताळ वाढ होऊ शकते. रासायनिक खतं दिली नाहीत, असंतुलित दिली तरी ऊसाला ताण येतो, गवताळ वाढ येते. रासायनिक खतं अगदी जास्त असंतुलित दिली तरी ताण येतो, गवताळ वाढ येते. ऊसाकडे पूर्णपणे दुर्लक्षच केलं, काहीच त्याला आपण करत नाही असं काहीतरी केलं तरी त्याला ताण येतो, गवताळ वाढ येते. अति थंडी वाढली, 16 डिग्रीपेक्षा खाली तापमान गेलं तरी त्याला ताण येतो, थंडीचा पण ताण येतो, गवताळ वाढ होते. उष्णता अधिक वाढली, आपण 38-39 मध्ये होतो, आता 40 झालं, 41 पर्यंत आपण जायला लागलोय. हा जास्त दिवस जर असं तापमान राहिलं तरी ऊसाला ताण येतो, गवताळ वाढ येऊ शकते. अशा पद्धतीने गवताळ वाढ आता ऊसामध्ये घुसायला लागली आहे. जर याचं प्रमाण कमी ठेवायचं असेल तर ह्याला उत्तर एकच, ऊस नेहमी सशक्त राहावा. थंडीला आपण कंट्रोल करू शकत नाही, तापमानाला आपण कंट्रोल करू शकत नाही, किंवा खतं देताना बऱ्याच वेळेला आपण काही कंट्रोल आपल्या हाताबाहेर राहते, का जसं पाणी देताना आपल्या हाताबाहेर जाते, काही वेळेला ट्रान्सफॉर्मर जळतो किंवा आणि काहीतरी वेगळ्या घटना घडतात. असे वेगवेगळे ताण आपल्या हातात नसणारे जर त्याला आले तर तो सक्षम राहिला नाही तर गवताळ वाढ येते. याच्यासाठी सुरुवातीपासून NPK त्याच्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि दुय्यम अन्नद्रव्ये हे दोन्हीही देणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रमाणात देणं अत्यंत आवश्यक आहे आणि संतुलित मात्रेमध्ये देणं अत्यंत आवश्यक आहे. असं जर आपण द्यायला लागलो तर ऊस सशक्तपणे वाढीला लागतो आणि मग आपल्याला गवताळ वाढीचा त्रास थोडासा कमी होतो. मित्र हो, गवताळ वाढीपासून जर आपल्याला रोगमुक्त, त्या गवताळ वाढीपासून मुक्त जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्याला एकच आहे की ऊसाला संपूर्ण आहार व्यवस्थितपणे त्याला आपल्याला द्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न दादा पानसरे. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. आपला ऊस दुसऱ्या महिन्यातला आणि पहिल्या महिन्यातला आणि दुसऱ्या महिन्यातला काही खोडवा आहे
बर. आणि त्याला आता पाणी इथून पुढे पाणी कमी पडलेलं आहे. बर. तर त्यात काही शास्त्रज्ञांचे मत असं आलं की चुन्याची निवडी एकरी 3 किलो जर टाकली तर पाण्याचा ताण सहन करतं. बर. हे बरोबर की चूक हे मला बी सांगता येणार नाही. आणि सांगणारे म्हणजे आपलं दुसरं कोण नाही, जमदग्नी सर आहेत. ठीक आहे. जमदग्नी सर ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला त्याच्या पाठीमाग शास्त्रोक्त कारण असतं. चुन्याची निवडी करून जर ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला कॅल्शियम हायड्रोलिस का काहीतरी असं त्याचं द्रावण तयार होतंय आणि मग ताण सहन करण्याची शक्ती वाढते असं सरांचं मत आहे. शिवाय पोटॅश अर्ध पोतं जमिनीतून द्यायचं आहे. आणि तिसरं सरांनी सुचवलंय काही संजीवक आणि पोटॅश हे एकत्र फवारणी देखील करायचे आहे. अजिंक्य दादाशी आपण संपर्क साधला तर उन्हाळी फवारणीचं नियोजनाचे चार्ट आपल्याला मिळेल किंवा किट तो आपल्याला मिळेल. जमिनीतून अर्ध पोतं पोटॅश पण द्यायचं आहे आणि 3% चुन्याची निवडी द्यायला काही हरकत नाही. संजीवक दादा जर दिली हा तर आपल्याला ऊसाची पाण्याची गरज वाढेल. आपल्याकडे पाणी कमी आहे सध्या. नाही तसं नाही आहे. जमदग्नी सरांनी ते तयार करून दिलेलं आहे. त्या सगळा अभ्यास करूनच त्यांनी ते केलेलं आहे. त्यामुळे तसं ते आहे, काळजी करू नका. थँक्यू सर दादा. चालेल. राहुल गारे किंवा गरे. नमस्ते दादा. नमस्कार. आडनाव कसं आहे आपलं? गारे GARE. गारे. गारे. ठीक आहे. स्पेलिंग थोडासा गोंधळ होतो. चुकीचं प्रोनाउन्सिएशन होऊ नये म्हणून काळजी घेतो. बरोबर. दादा BVM वापरून आपण हुमणीवर नियंत्रण करू शकतो का? आणि वापरलं तर एकरी किती वापरावं? आवाज येतोय ना? हा येतोय. बिवेरिया, व्हर्टेसिलियम आणि मेटारायझम अशा ह्या 3 बुरशींचा समावेश आहे. एकरी 1 लिटर वापरायचं आहे. या तिन्हींच्या मुळे जमिनीमध्ये आळ्यांच्या अंगावरती ही बुरशी वाढीला लागते आणि आळ्या हळूहळू करून काळ्या पडून मरून जातात. असं ह्याचं टेक्निक आहे. सुरुवातीला जर आपण हे वापरलं आणि लागोपाठ एकदा दोनदा असं जर ह्याचा वापर केला तर हुमणीला बऱ्यापैकी आळा बसू शकतो. पण हे योग्य प्रमाणात आपल्याला वापरणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळेला वापरणं अत्यंत आवश्यक आहे. सर दादा आता जर म्हटलं तर मेच्या लास्ट आठवड्यात वापरत चालेल का? मेच्या लास्ट मध्ये वापरण्यापेक्षा जूनच्या 7 तारखेनंतर वापरावं. ओके दादा. सर धन्यवाद. चालेल. हा चालेल. नामदेव पवार. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. प्रश्नाचं उत्तर मिळालेलं दादा ते सरीत शेणखत टाकण्यासाठीच ते प्रश्न होता माझा. ओके ओके ओके. चला पुढचं माधव बंडगर. नामदेव पवार आपला माईक बंद करा. माधव बंडगर. आशिष देसाई. हॅलो. हा बोला. दादा नमस्कार. नमस्कार. हॅलो नमस्कार दादा. नमस्कार. आपण जरा रेंज मध्ये या. हा बोला बोला. एकरी किती टेलर शेणखत पाहिजे योग्य प्रमाण? कमीत कमी 5 ते 10. कमीत कमी 5 ते 10. शेणखत कमी असेल तर कारखान्याचं कंपोस्ट खत 10 ते 15. आशिष देसाई आपला प्रश्न विचारा. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आता ऊस एक 14 ते 15 कांडे झालेला आहे. बर. त्यात आता मी बघितलं तर त्यात खोडकीड आहे. कांडी कीड आहे. हा कांडी कीड. सॉरी कांडी कीड. बर. मग त्यासाठी काय करता येईल? बर. आपल्याला जर आत जाता येत असेल तर कोराजेनची आळवणी करायची. थोडस महाग आहे पण कांडी किडीचं प्रमाण जर वाढत असेल तर कोराजेनची आळवणी करा. दुसरं जर फवारणी करता येत असेल किंवा ड्रोननी फवारणी करणार असाल तर 90 मिली कोराजेन त्यात घालून त्याची फवारणी करावी. सोबत 13-0-45 घ्या.
त्याच्याबरोबर एखादं बुरशीनाशक पण घ्या. अशी जर ड्रोनची फवारणी बघा, नसेल तर जमिनीतनं आळवणी करा. ह्याला खरं तर ट्रायकोचे कार्ड आणून लावायला पाहिजेत वगैरे वगैरे, पण ते आता उपलब्ध होत नाहीत. फक्त VSI मध्येच आपल्याला ते मिळतात. VSI कडे असले तर ते कार्ड सुद्धा आणून लावायला काय हरकत नाही. दादा मग आता ऑलरेडी मी पाला सोलून घेतोय, जाता येतंय आत, मग फवारणी सुद्धा आतनं केली तरी चालेल. हा, मग पानाच्या खाली लागेल पर्यंत लागू दे की, काय अडचण येत नाही त्याला. आणि ती फवारणी करताना एका पंपाला 7.5 ते 8 मिली कोराजेन घ्यायचंय 15 लिटरच्या, किंवा 1 लिटर पाण्याला अर्धा मिली याप्रमाणे घ्यायचं. ओके दादा. अजून एक प्रश्न होता. बोला बोला दादा. आता ऊसची जरा थोडीशी जाडी आणि लांबी वाढायसाठी काय करावं लागेल? भरणी झाल्यानंतर आपण एकदा जीवाणू द्यायचं असते. भरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी किंवा राहिला असेल तर पुढे केव्हाही 15 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 1 किलो 20% बोरॉन हे ड्रेंचिंग करा, किंवा पाट पाण्यातनं सोडून द्या. ड्रीप असेल तर ड्रीपनी सोडा. हे झाल्यानंतर तिथून पुढे प्रत्येक महिन्याला एका एकरासाठी 25 किलो अमोनियम सल्फेट आणि 15 ते 20 किलो पांढरं पोटॅश IPLचं हे दर महिन्याला एकदा सोडायचं. असं 3 ते 4 महिने सोडायचं. आणि ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये मध्ये मध्ये 7 किलो ते 10 किलो कॅल्शियम नायट्रेट स्वतंत्रपणे सोडायचं. दुसऱ्या कोणत्याही खतामध्ये मिसळायचं नाही. एवढं जरी केलं तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचा फायदा होतो. दादा तर माझं ड्रीप नाही आहे, मी कसं सोडू शकतो? 200 लिटर पाण्यामध्ये हे सगळं विरघळून घ्या आणि पाट पाण्यातनं सोडताना थेंब 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 त्याच्यामध्ये सोडून द्यायचं. ओके दादा, थँक्यू दादा. तुकाराम फराडे किंवा फरडे, नीट वाचता येत नाही मला. फराडे. तुकारामजी नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. सर, माझा प्रश्न असा होता की आपण जो बियाणे म्हणजे ऊसाची लागवड ऊसापासूनच करतो, तो ऊस किती दिवसाला आपल्या शेतातून बदलला गेला पाहिजे? साधारणतः 4 ते 5 वर्षांनी बदलावं असं शास्त्र सांगते. आमलेट बनव. ठीक आहे. 4 ते 5 वर्षांनी बदलावं. ठीक आहे ठीक आहे. रजनीकांत खटके. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार, बोला. दादा, तुम्ही अपेक्षित ऊस उत्पादन सूत्र म्हटला तुम्ही की 100 टन काढायचं असेल तर ते आपल्याला हे करायचं, तर ते सूत्र काय आहे? बर, मला जरा आपला व्हॉट्सअप नंबर पाठवून द्या ह्या नंबरला माझ्या. हॅलो. ओके. ते सूत्र मी तुम्हाला पाठवून देतो, कारण ते सांगण्यासारखं नाहीये. ओके, हा समजलं मला. मग माझं मी माती परीक्षण केलं त्याच्या हिशोबा मग ते हो करूया ना. अगदी उत्तम आहे. मला आपलं नाव आणि पत्ता पाठवून द्या, व्हॉट्सअप नंबर द्या, त्याच्यावरती पाठवून देतो. त्याप्रमाणे पण खत ठरवून घ्या आणि आपले सूत्र मला आपल्याला पाठवून देता येईल. ओके. सर्व शेतकरी बंधूंना एक माझी विनंती राहील, आपण सर्वजण माझ्या ग्रुपमध्ये असालच. जर कोणी ग्रुपमध्ये नसाल तर जरूर मला आपलं नाव आणि पत्ता शक्यतो इंग्रजीमध्ये टाईप करून पाठवलं तर ग्रुपमध्ये ऍड करून घेता येतं. आणि आडसाली लागणीच्या सगळ्या जे पूर्णपणे 1 वर्षभराचा चार्ट आहे तो त्याच्यावरती पाठवून देता येतो. आणि जसं आता काही किरकोळ जसे प्रश्न होते की मला ते सूत्र पाहिजे आहे वगैरे, ते सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपवरती पाठवून देता येते. मी तुम्हाला पाठवून देतो, मला जरा तुमचं नाव पत्ता पाठवून द्या. पाठवतो. आणि दादा, मी माती परीक्षण केलेल्याचा रिपोर्ट पण तुम्हाला पाठवतो, म्हणजे तुम्हाला पण मला निश्चित. ओके ओके. उदय पाटील. दादा नमस्ते. नमस्ते. हॅलो. सर आता हॅलो. हा, ऐकू येतंय. दुकानदाराकडून पोटॅश खरेदी करताना MOP किंवा IPL या दोन्ही पैकी कुठलंच दिलं जात नाही. त्या बंधाला दाणेदार पोटॅश दिलं जातं, त्यावर जरा माहिती मिळावी. काय झालंय, पोटॅश इम्पोर्टच होत नाहीये.
एक तर मुळात भारतात पोटॅश तयार होत नाही, हे बाहेरूनच यायला लागतंय. मधल्या या दरवाढीच्या प्रकरणामुळं ते आपल्याला इम्पोर्ट करता आलं नाही. नंतर ही युद्धजन्य परिस्थिती झाली, अजून त्याला इम्पोर्ट आपल्याला होत नाहीये. त्यामुळे पोटॅश येऊन पोचलं नाही. ज्यांच्याकडे शिल्लक होतं त्यांनी काही ठिकाणी सप्लाय केला, ज्यांच्याकडे शिल्लक आहे त्यांनी मग कॉम्प्लेक्स जे आपण तयार करतो मिश्र खत 10-26-26, 12-32-16, 19-19-19, 15-15-15 अशा खतांमध्ये ते पोटॅशचा वापर व्हायला लागला. त्यामुळे ते पोटॅश मिळत नाही. मग पोटॅश नाहीच तर मग काय करूया, तर मोलॅसिस मध्ये पोटॅशची मात्रा असते. ऊसाच्या कारखान्यामध्ये जे मोलॅसिस असते त्याच्यात पोटॅशची मात्रा असते. ते पोटॅश त्यातनं बाजूला काढलं गेलं आणि मग ते आपल्याला पोत्यात भरून देत आहेत. ते 14.5% त्याच्यामध्ये पोटॅश असतं. IPLचं जे आपण पोटॅश घेतो किंवा कुठल्याही कंपनीचा जो पोटॅश पहिला येतो मुरेट ऑफ पोटॅश MOP, तो जो आपण घेतो त्याच्यामध्ये 60% पोटॅश असतो. याच्यामध्ये 14.5%, त्याच्यामध्ये 60% आहे. तो 60% वाला पोटॅश मिळत नाही, म्हणून मग नाईलाजाने आपल्याला हे पोटॅश वापरायचं. याची किंमत थोडीशी वाढून आहे, हे महाग पडतं. मग त्याच्याऐवजी आपण जर 10-26-26 किंवा 12-32-16 किंवा 15-15-15 किंवा 19-19-19 याच्या स्वरूपात पोटॅश द्यायचा प्रयत्न केला तरी चालू शकतं, किंवा मग 0-0-50 मधनं दिला तरी आपल्याला चालू शकतं. दादा अनेक प्रश्न होता. हा, सोयाबीनला दुसरा पर्याय कोणता चांगला? हा, सोयाबीनसाठी दुसरा पर्याय कोणता 8 सालीमध्ये? अवघड आहे त्याचं उत्तर देणं. आम्ही शक्यतो आंतरपीक घ्यायचं टाळतो. एक तर आम्हाला ते जमत नाही, लाभत नाही, कामगार आमच्याकडे वेळेत मिळत नाही, आणि कुठल्याही गोष्टी वेळेत न झाल्यामुळे सोयाबीन पदरात पडत नाही. ते पावसात दिसतंय. भुईमुग केला तरी ते काढताना अतिशय त्रास होतो, त्याचाही काहीतरी त्रास होतो. त्यामुळे आम्ही शक्यतो आंतरपीक घेत नाही. पण हे चुकीचं आहे, मला माहिती आहे. आंतरपीक जरूर घ्या. सोयाबीनच्या ऐवजी भुईमुग ट्राय करा. नसेल तर 60-70 दिवसात निघणारं पीक किंवा 80 दिवसात निघणारं पीक, जसं कोबी आहे, फ्लावर आहे, किंवा 1.5 महिन्यात निघते कोथिंबीर आहे, मेथी आहे, असे काही पिकं घेता आली तर जरूर घ्यायला काही हरकत नाही. अडसालीच्या लागणीमध्ये, सुरूच्या लागणीमध्ये, पूर्व हंगामी लागणीमध्ये आपल्याला बटाटा आंतरपीक उत्तम पैकी घेता येते. चालेल चालेल. अनेक सर दादा प्रश्न होता. बोला बोला लवकर. ऊसाच्या अगोदर जे आपण बेवडी घेतो त्याच्याबद्दल माहिती मिळावी. ऊसाच्या अगोदर बेवड म्हणजे कळालं नाही. म्हणजे शाळू, गहू किंवा हरभरा असं पिके घेतली जातात फळवं निघाल्यानंतर, त्याच्याबद्दल जरा माहिती मिळावी. शक्यतो मक्याचं बेवड आपल्याला घातक आहे. त्याच्यानंतर पीक चांगलं येत नाही ऊसाचं. एकदल आहे ऊस, मक्का पण एकदल आहे, ज्वारी एकदल आहे. हायब्रिड ज्वारी घेतलं तर ऊसाला नक्की त्रास होईल. आता सगळ्या हायब्रिड ज्वारी आपण घेतो. ह्या जरी असल्या अगोदरची पिकं घेतली असतील तर नंतर मात्र भरपूर सेंद्रिय खतं जर आपण वापरली तर मग आपल्याला ऊसाचं पीक बऱ्यापैकी घेता येतं. पण शक्यतो मक्याचं पीक त्याच्यामध्ये खूप आपल्याला त्रासदायक आहे. आणि दुसरं म्हणजे मग हिरवळीचं खत केलं तर सगळ्यात उत्तम. हिरवळीच्या खताचं बेवड उत्तम असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे बाळासाहेब मुरुंग. नमस्कार. नमस्कार दादा. आता मे अखेरीस जर समजा सोयाबीनचं जर आम्हाला उत्पन्न घ्यायचं असेल 2.25 फुटी सरी सोडून, त्याची जर टोकन पद्धतीने जर आपण सोयाबीन घेतलं तर साधारण ते सप्टेंबरच्या अखेरीस निघेल, मध्ये किंवा अखेरीस. मग त्यावेळेला त्याच सऱ्यांचा उपयोग, कारण त्यावेळेला थोडा पाऊस असतो दादा, रान करता येत नाही. मग त्यावेळेला सोयाबीन काढून त्याच्यामध्येच रोप लागण किंवा कांडी लागण केली तर चालतंय. रोप लागण करा. शक्यतो एकाड एक सरीत केलं तर ते 5 फुटाची सरी होते. त्यामुळे लागण करायला काहीच हरकत नाही. फक्त तुडवा ज्या झाला असेल तर एखादं
बलराम वगैरे असा अवजार घालून माती भुसभुशीत करावी. सऱ्या मोडायची काही गरज नाही. मग तिथं 2.25 फुटी सरी घेतली तर चालेल का सर? 4.5 फुटी पुढे होतं. 2.25 फुटी सरी घेतली आणि नंतर एकाडेक सरीत जर आपण लागण केली तर 4.5 फूट अंतर होतंय आपोआप. होतंय का? हो, काही अडचण नाही, काहीच हरकत नाही घ्यायला. हॅलो. हा बोला. हा दादासाहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा, माझे 2 प्रश्न होते दादासाहेब. तर माझे आता सध्या 12-13 कांडीच्या ऊस झाला. बर. हो, तर एक लॅटरल चालू आहे माझी. तर पाणी पुरेसं मिळतं का दादासाहेब त्यांना? ते आपण कसं काय ठरवू शकतो? सरी किती फुटाची आहे? 6 फुटाची दादासाहेब. 6 फूट आहे. जमीन कशी आहे? जमीन मध्यम आहे, हलकी आहे का काळी आहे? नाही, मध्यम काळी आहे दादासाहेब. खाली किती फुटावर मुरुम आहे? मुरुम तर भरपूर खाली आहे, पण वरच्या लेअर भरपूर चांगला आहे. अच्छा, ठीक आहे. आणि ड्रिपर जो आपला आहे तो किती लिटर तासाई पाणी देणार आहे? तो 4 लिटर 16 mm. 16 mm 4 लिटर आणि 50 सेंटीमीटरवर असेल. हो 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 दादासाहेब. ही लॅटरल बगलेकडे सरकून घ्यायची, उसाच्या बाजूला एका बाजूला सरकून घ्यायची, सगळ्या एकाच बाजूला, एकतर डावीकडे किंवा एकतर उजवीकडे. वर ठेवायची गरज नाही, खालच्या बाजूला शक्यतो थोडीशी लागून घ्या. पाणी पुरते, काही अडचण नाही. आता ह्या उन्हाळ्यामध्ये 2.5 ते 3 तास पाणी त्याला पुरतं. हो, रात्रभर चालवतो, म्हणजे 1 दिवसाआड पूर्ण प्लॉट चालवतो. नका करू तसं. रोज 3 तास पाणी द्या. वाढ अत्यंत जोमानी होईल, अत्यंत जोमानी होईल. हो हो दादासाहेब. आणि दुसरा प्रश्न असा होता, मध्ये उंदरांचा त्रास झाला दादा आता मध्ये. काय त्याला उपाय नाही बर का? तर काही ठिबक मधनं देता येईल का दादासाहेब आपल्याला? नाही, ठिबक मधनं नाही. आपण ग्रुपवरती आहात काय? हो हो दादासाहेब, आहे ना मी. हा, मग त्याच्यावरती एक मेसेज टाका, उंदरांच्या बद्दल माहिती पाठवा म्हणून. आता यावेळेला सगळ्याच ग्रुपवर टाकतो, तुम्हाला पण मिळून जाईल वैयक्तिक. एक लांबडी यादी आहे, काय काय केलं तर उंदरांना कंट्रोल होऊ शकेल अशी यादी सगळ्याच ग्रुपमध्ये. त्यांना पाहिजे असेल आणि ग्रुपमध्ये नसले तर त्यांनी मला नाव पत्ता पाठवून द्यावा. हो हो दादासाहेब. जालिंदर बारगुजे. जालिंदर बारगुजे. दादा नमस्कार. नमस्ते नमस्ते, बोला. दादा, प्रश्न असा होता की ऊसाचा पाचट किंवा पाला काढण्याने उत्पन्नामध्ये किती % वाढ होऊ शकते? पाचट याचा अर्थ वाळलेलं पान. हो हो. वाळलेलं पान काढून खाली तिथंच टाकलं तर त्या टाकलेल्या पाण्याचं सेंद्रिय खतामध्ये रूपांतर व्हायला लागतंय. त्यावेळेला सेंद्रिय कर्ब तयार होतो आणि त्या पानामध्ये काही थोड्या प्रमाणात, अल्प प्रमाणात न्यूट्रिएंट असतात, ती मोकळी होतात. पांढऱ्या मुळ्या तिथं आलेल्या असतात, त्या मुळ्यांना खायला मिळालं की थोडाफार परिणाम ऊसाला चांगला मिळतो. जमिनीवरती त्या पाल्याचं आच्छादन झालं तर पाण्याचं बाष्पीभवन होण्याचं प्रमाण कमी राहतं, त्यामुळे पाणी योग्य ओलावा जमिनीमध्ये राहतो, त्याचा एक फायदा आपल्याला होऊ शकतो. पण पाला काढला म्हणजे उत्पादनात प्रचंड वाढ होते आणि पाला नाही काढला म्हणजे वाढ होत नाही, किंवा पाला नाही काढला तर प्रचंड वाढ होते आणि काढला तर वाढ होत नाही, असं काहीही नाही. पाला काढून खाली टाकला तर आतल्या बाजूला ते संपूर्ण मोकळं होतं, बरेचशाच लांबपर्यंत आपल्याला दिसतं. पाणी पाजत असताना पाट पाण्याचं त्यातून पाण्याची मात्रा व्यवस्थित त्याला देता येते, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग. त्यामुळे हे पाला काढून टाकायला हरकत नाही. पाला काढत असताना पुढे 2 महिन्यात 2 महिन्यामध्ये मरणारा ऊस जो आपल्याला दिसतो तो आपण योग्य वेळेला बाहेर काढून घेऊ शकतो, त्याची वैरण होऊ शकते. एवढेच तसे फायदे. आमच्याकडे आम्ही बऱ्याच वेळेला पाला काढतच नाही. दादा, ते खाली टाकलेलं पाचट लवकर कुजण्यासाठी काय करता येईल? काही गरज नाही ना लवकर कुजायची. तुम्ही पाला काढता किंवा 5 ते 6 महिन्यांनी, तिथून पुढे ऊस जायला अजून 6 महिने आहेत. 6 महिन्यामध्ये ते आरामात कुजतं आणि पाचट ते कमी असते. आणि कुजवायचंच असेल तर एखादं पोतं युरिया
आणि एखादं पोतं सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यावर विस्कटून टाका, लगेच कुजून जाईल. धन्यवाद दादा. नमस्कार. आशिष देसाई. दादा मगाशी प्रश्न विचारला होता मी, हा, परंतु सध्या आता ते पाचटाबद्दल प्रश्न विचारला त्याच्या संदर्भात आहे म्हणून विचारतोय. बर. आता माझ्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे वॉटर शूटला जरा म्हणजे हे खालची जे काय आता सध्या नवीन ऊस वॉटर शूट म्हणतो आपण, ते 65 काढल्यानंतर चांगली हे येतं ना उगवण वगैरे, असं काय आहे काय? तसं काही नाही. बरोबर. 65 काढल्यामुळे ती चांगली येतात असं नाही. वरून येणारा सूर्यप्रकाश खाली त्या वरंब्यावरती पडायला लागला की मग हे वाढीला लागतात. 65 काढल्याचा तो मात्र एक फायदा होऊ शकतो. सरीची रुंदी जर योग्य असेल आणि 65 काढल्यानंतर सूर्यप्रकाश जर खाली त्या वरंब्यावरती येऊन पडायला लागेल तर निश्चितपणे वॉटर शूट त्यामध्ये चांगले निघतात आणि पुढं भविष्यात जाऊन त्याला 12, 15, 20 पर्यंत कांड्या तयार होतात, जो ऊस म्हणूनच कारखान्यात घेतला जातो. आपल्याला उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा. शंभरच्या वरती सगळे आहेत. फार उशिरा कार्यक्रम सुरू होऊन देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व मंडळी आपण इथे सामील झालात. एकच आहे, ऊसाबद्दल तर आपली चर्चा चालू आहेच. 15 मे पासून पुढे सोयाबीनचे सरांनी मागच्या वेळेला आपल्याला मागच्या लेक्चर मध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे. ज्यांना सोयाबीनचं पीक घ्यायचं आहे त्यांनी सरांच्या या नवीन सोयाबीन प्रोजेक्ट मिळणार आहे. आणि ज्यांना या ग्रुपचं पाहिजे असेल, डॉक्टर जमदग्नी सरांचं मार्गदर्शन पाहिजे असेल, त्या सर्व शेतकऱ्यांनी माझ्या मोबाईल नंबरवरती किंवा अजिंक्य दादांच्या मोबाईल किती क्षेत्रावरती सोयाबीन घेणार आहात याची माहिती कळवावी, सोबत कुठलं बियाणं वापरणार आहात याची माहिती कळवावी, जमिनीची प्रत कशी आहे याची माहिती कळवावी. जे काही शक्य होईल तेवढी माहिती जर आपण कळवली तर आपल्याला ह्या प्रोजेक्ट मध्ये सामील होता येईल. आणि मग सरांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीनसाठी फवारण्या कशा कशा घ्याव्यात, खतं कशी कशी द्यावीत याचं संपूर्ण मार्गदर्शन सरांच्याकडून मिळेल. त्यामुळे त्या आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये उच्चांकी उत्पादन गाठता येणं शक्य होणार आहे. शिवाय काही संजीवकाच्या फवारण्या त्याच्यावरती आहेत, जिब्रेलिनचा असेल, सायटोकानिनचा असेल, याच्याशिवाय काही पुढे जाऊन ग्रोथ रिटार्डंट आपल्याला वापरायचे आहेत. त्यावेळेला लागणारी संजीवक या सगळ्याची उपलब्धता डॉक्टर जमदग्नी सरांनी आम्हाला करून द्यायला सांगितली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना ही उपलब्धता करून किट पाहिजे असेल त्यांना किट सुद्धा पुरवायची व्यवस्था करावी असं डॉक्टर जमदग्नी सरांच्या डोक्यात आहे. ज्यांना कुणाला सोयाबीन स्वतंत्रपणे घ्यायचं आहे आणि ज्यांना विक्रमी उत्पादन सोयाबीनचं घ्यायचं आहे अशा मंडळींनी मला किंवा अजिंक्य दादांना आपलं नाव आणि पत्ता, सोयाबीन घेणार आहे असं त्यात उल्लेख असावा आणि किती क्षेत्रामध्ये घेणार आहात याची माहिती कळवावी, पाण्याची व्यवस्था काय आहे ही पण कळवावी. अशी जर माहिती एकत्रित करून आपण असा जर प्रयोग केला तर बऱ्यापैकी आपल्याला चांगल्यापैकी यश याच्यामध्ये घेता येईल. 1000 एकरावरती प्रयोग करायचा असं सरांचं मानस आहे. आतापर्यंत बऱ्याच जणांनी याच्यामध्ये नावाची नोंदणी केलेली आहे, कारण 2-3 ग्रुप याच्यामध्ये काम करतायत. नावाची नोंदणीच केली असं नव्हे तर संपूर्ण शेड्यूल त्यांनी मागून घ्यायला सुरुवात केली आहे. शिवाय ते जे काय संजीवकांचं किट आपल्याला तयार करायचं असेल ते किट सुद्धा आम्हाला पोच करावं किंवा द्यावं किंवा आम्ही न्यायला येऊ अशी सुद्धा मागणी त्यांच्याकडून होती आहे. ज्यांना कोणाला सोयाबीन स्वतंत्रपणे घ्यायचं असेल अशी मंडळी जर उत्सुक असतील, इच्छुक असतील तर जरूर त्यांनी आम्हाला नाव पत्ता जर कळवला तर या ग्रुपमध्ये आपल्याला सामील होता येईल. त्या दृष्टीने सर्व माहिती या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाठवता येईल. तो स्वतंत्रपणे सोयाबीनचा एक ग्रुपच तयार करायचा आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप असेल त्याच्यामध्ये वेळोवेळी सगळ्या माहिती मिळतील.
शेतकरीची संख्या जर भरपूर प्रमाणात झाली तर निश्चितपणे आपण जसं दर बुधवारी आपण ऊसासाठी कार्यक्रम घेतो तसं दर एखादा वार ठरवून, गुरुवार असेल, मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल, रविवारी घेता येत नाही कारण कर्नाटकात आमचा तो रविवारचा ग्रुप चालू आहे. 42वर लेक्चर ह्या गेल्या रविवारी झाल्या, तर ह्या येत्या रविवारी 43 असेल. म्हणजे जवळपास आम्ही एक वर्षभर दर आठवड्याला तो कार्यक्रम घेतोय आणि भरपूर शेतकरी त्यात सामील होतात. 200-250 शेतकरी त्याच्यामध्ये असतात. तसं सोयाबीनसाठी पाहिजे असेल तर स्वतंत्रपणे ग्रुप सुद्धा आपण करून त्या 3 महिन्यासाठी, 3.25 महिन्यासाठी, 3.5 महिन्यासाठी सोयाबीनचं स्वतंत्रपणे मार्गदर्शन डॉक्टर जमदग्नी सर, डॉक्टर BP पाटील सर, डॉक्टर अरुण मराठे सर आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर YS नेरकरजी सर यांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळेल आणि सोयाबीन मध्ये सुद्धा उच्चांकी आपल्याला विक्रमी उत्पादन घेता येईल. त्या दृष्टीने आपल्याला तयारी असावी. पुढचा एक प्रश्न आहे प्रशांत चोरगे. प्रशांतजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. मला आता हे सोयाबीनचा विषय काढला म्हणून प्रश्न विचारायचा होता. सोयाबीनची लागण सरीनं केलेली उत्तम राहील का पेरणी केलेली उत्तम राहील? बर. मला याची माहिती थोडीशी कमी आहे. अजिंक्य दादांनी सगळ्या ग्रुपवरती आपले 6 परिसंवाद झाले त्याची सगळे लिंक पाठवली आहे. त्यातले सोयाबीनच्या परिसंवादाची लिंक जर आपण ऐकलीत, एक अर्धा-पाऊण तासाची लिंक आहे, वेळ आहे त्यामध्ये आपल्याला चांगल्यापैकी कसं करायचं, काय करायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत आहेत. तर ती लिंक तेवढी ऐकून घ्या म्हणजे आपल्याला कळेल. जर आपण ग्रुपवरती नसाल तर मला ग्रुपवर आहे. ही पाठीमागं जगदंबी साहेबांचं जे सोयाबीन पिकाविषयी जे परिसंवाद झाला तो पण मी बऱ्यापैकी अटेंड केला, म्हणजे ऐकलेला आहे. पण त्याच्यात हा विषय सब्जेक्ट निघाला नव्हता की पेरणी किंवा आपण केव्हा करणार आहात सोयाबीनची लागण साधारण? आता ह्या 15 म्हणजे मी आता जे अजिंक्य दादांच्याकडे नोंदणीसाठी मेसेज करणारच आहे. तर ती म्हणजे माहिती असावी थोडीशी म्हणून. मी आता काय करतो, आता सध्या नांगरट केलेली आहे शेताची. सरांच्याकडून लगेच उद्या आणि परवा याचा चार्ट मागून घेतो. लागणीची तयारी कशी असावी, सऱ्या कशा असाव्या, ते पूर्णपणे माहिती सरांच्याकडून घेतो आणि आपल्या ग्रुपवरती टाकून देतो. किंवा अगदीच वेळ पडली तर सरांशी आपण फोनवरती सुद्धा बोलू शकतो, काही अडचण नाही त्याची. नाही तेच म्हणजे कसं आता नांगरट केलेली आहे, नांगरट करून पेरणी करावी का सऱ्या सोडाव्यात असा हा प्रश्न पडला म्हणून म्हणलं विचारावं. म्हणूनच मी लगेच 2 दिवसातच त्याची ऍक्शन तुम्हाला कळवतो. 2च दिवसात. चालेल. हा ठीक आहे. चालेल. राहुल चव्हाण कोळे आपला प्रश्न विचारा. आम्ही 2.5 फुटी सरी सोडून सोयाबीन करतो, नंतर लागण करतो. बर. मग आता काय होतंय 2.5 फुटीतून उत्पादन चांगलं मिळतंय पण नंतर मेहनतीला खर्च जास्त होतो. त्यासाठी काय करावं? आपण नंतर 5 फुटी सरी लागण करतोय. मेहनतीला खर्च कुठला जास्त जातो? 2.5 फुटीतून नंतर आम्ही 3.5 फुटीतून आम्ही नंतर 5 फुटी सरी सोडताना म्हणजे अगोदर 3.5 फुटाची सरी आहे. 3.5 फुटी सरीतून आम्ही 50 गुंठ्यात 18 क्विंटल सोयाबीन काढलं 2 वर्ष सलग. बेस्ट. उत्तम. आणि आम्ही तर 5-6 वर्ष मार्गदर्शन तुमचं घेतोय. पण नंतर 3.5 मधून 5 कडे जाताना महिन्याचा खर्च जास्त जातोय. बर. मी सरांशी बोलून घेतो. नक्की आला प्रश्न माझ्या लक्षात. सरांशी बोलून घेतो आणि 2 दिवसात हे पण विचारून घेऊया. ठीक आहे. चालेल. मला वाटतं बरेच जणांचे प्रश्न विचारून झालेले आहेत. काही त्यांचे अजून काही असले तरी आपण चर्चा करत राहू. मित्र हो, सोयाबीन लागणीचा दिवस जवळ यायला लागले आणि ऊस लागणीचे दिवस पण जवळ यायला लागलेत. ज्यांना कोणाला टार्गेट पद्धतीने ऊसाची लागण करून ऍव्हरेज चांगलं काढायचंय म्हणून ज्यांना लागणी करायच्या 1 जून ते 10 जून
खरं तरी आपण थोडस शास्त्राला सोडून करतोय. शास्त्रानुसार 15 जुलैला लागण करायची असते, पण आपण थोडीशी अगोदरच त्याची लागण करतोय. त्याचा मुख्य उद्देश असा की 1.5 महिना अगोदर लागण झाली तर 5 ते 6 कांड्या त्या ऊसाला शेवटी वाढतात. त्यामुळं त्या 5-6 कांड्यामध्ये आपल्याला एकूण एकरामध्ये उत्पादन चांगल्यापैकी मिळते. 40,000 ऊस 5 किंवा 6 कांड्या म्हटलं तर 2 लाख कांड्या वाढतात. आणि मग 50 ग्रॅमची एक कांडी जरी म्हटलं तरी 10 टनापर्यंत उत्पादन वाढू शकतं. त्यामुळं 1 ते 1.5 महिना आपण पाठीमागे लागण करतो. पण ह्या लागणीमध्ये एक धोका असतो. एकाच वेळेला त्याला तुरा येण्याची शक्यता असते. 15 जुलैच्या अगोदर लागण केल्यानंतर तुरा येण्याची शक्यता असते. तरी पण रिस्क घेऊन आम्ही करतोय, कारण नंतर आम्ही तुरा पुढे ढकलावा, तुरा येऊ नये म्हणून थोडेशा नायट्रोजनच्या मात्रा आपण ठरवलेल्या त्या जर आपण देत राहिलो तर तुऱ्या येण्याचं प्रमाण पुढे ढकललं जातं किंवा शक्यतो येत नाही. पण गेल्या वर्षीचा अनुभव आपण बघितला, किती प्रयत्न केला तरी लहान मोठ्या सगळ्या ऊसांना तुरा आला. तो नैसर्गिक आहे, ते होणं शक्य आहे. तसं तरी सुद्धा आपण बघूयात की कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करता येईल त्याचं. ठीक आहे. सचिन दासगोंदे. सचिनजी. हॅलो सर. हा बोला सर. मी सोलापूरवरून बोलतो. आपलं शेड्यूल चालू आहे, म्हणजे मी 4 फवारणी झाले. तर मला एक लहान प्रश्न होता की आपले एक लहान खाली कोंब फुटते बघा सर ऊसाला. माझी 1 जानेवारीची लागण आहे, पण तिथं खाली सर ते आता वाळलंय पूर्ण. त्याला असं जर ओढलं ना ते निघतंय असं हातात, आणि खाली आळ्या दिसतात त्यात. म्हणजे ते काय नेमकं काय? आळ्या कसल्या आहेत त्या बघा. लहान आहेत का मोठ्या? पांढरी सर, लहान एकदम. जरा त्याचे मला फोटो काढून पाठवा. हुमणी नाही ना, एवढी काळजी घ्यायची. हुमणी नाही आहे सर. म्हणजे ते आता मध्ये जरा पाण्याचं ताण पडलं होतं त्याला थोडं 2 दिवस. मग मी पाणी देताना तिथं बघितलं, लई ठिकाणी नाही आहे, म्हणजे 1% आहे. मग ते काय प्रॉब्लेम आहे नेमकं? एखाद्या पाण्यामध्ये क्लोरोपायरीफॉस 20% 1.5 लिटर किंवा 50% अर्धा पाऊण लिटर पाण्यात मिसळून सोडून द्या. त्या आळ्या मरून जातील, फार काही त्रास होणार नाही. शक्यतो मला जरासा फोटो पाठवून द्या. ठीक आहे सर. आणि अजून एक विचारायचं आहे सर. हा विचारा. मोठे पान आहेत. आता माझं एक 6 फूट हाईट आहे ऊस. मग त्याचे मोठे पान आहेत ना, त्याच्या एंडला ते पानं असं मुरगळल्यासारखं व्हायला, म्हणजे ते जवळ आल्यासारखं. म्हणजे ते काय लक्षण? कॅल्शियम नायट्रेट 15 किलो. हा सर. बोरॉन 20% 1 किलो. 200 लिटर पाण्यात मिसळा. आत जाऊन ड्रेसिंग करता आलं तर उत्तम आहे. आळवणी करता आली तर उत्तम आहे. नाही आली ड्रीप आहे सर माझं. ड्रीप मधनं सोडा. 15 किलो आदल्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट सोडला, दुसऱ्या दिवशी बोरॉन 1 किलो सोडून द्या. बरं सर. आता बेसल डोस भरायचा आहे. ट्रॅक्टर अवेलेबल होईना माझ्याकडे, म्हणून माझं 5 दिवस लांबणीवर गेलंय सर. ते चालतंय ना सर? त्याला काय हे देऊन टाका आपण. बरं चालतंय सर. हे हा माझ्याकडे आहे सर, खतं आहेत, मी देतो ते. देऊन घ्या. ओके सर, थँक्यू. आणि मला सर अजून एक आहे, सोयाबीनचं मला 4 एकर लागण करायचं आहे. मग ते मला शेड्यूल वगैरे पाहिजे होतं सर. मग ग्रुप वगैरे आहे का त्या सोयाबीनचं? हो आहे. आपलं नाव पत्ता पाठवून द्या, ग्रुप मध्ये करूया. ओके सर. ओके सर, थँक्यू. चालेल. भीमराव पाटील. भीमरावजी आपला प्रश्न विचारा. आपण अनम्यूट झालात, तुम्ही बोलायला सुरू करा, आम्हाला आवाज येतो. भीमराव पाटीलजी आपला प्रश्न विचारा. आपल्याला माझा आवाज येतोय का भीमराव पाटीलजी? सर येतोय, आवाज येतोय. हा बोला मग. हा सर, माझी जमीन हलकी माळरानाची आहे. बर. मला अडसाली ऊसाची लागण करायची आहे. तर या जमिनीसाठी अपेक्षित उत्पन्न येण्यासाठी सरीतील योग्य अंतर किती ठेवू द्या सर? 4.5 फूट. ठीक आहे सर. ओके. दुसरा प्रश्न असा आहे सर, 86-032 या वाहनामध्ये सुधारित असं काही वाहन आलेलं आहे का? त्यामध्ये काय सुधारणा झालेली आहे? आणि असेल तर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कुठं बियाणे मिळेल? नाही, असं काहीही नाही आहे. 86-032 हे 86-032च आहे. त्याच्या पुढचं वाहन पाडेगावचं कुठलंच नाही.
पण 86-0-32 सारखं असणारं किंवा थोडस त्याच्यापेक्षा चांगलं ॲव्हरेज आणि रिकव्हरी देणारं वाण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी या ठिकाणी तयार त्यांनी केलंय. त्याचं नाव आहे 18-121. पण हे वाण अजून ट्रायलसाठी वेगवेगळ्या कारखान्यावरती आणि काही निवडक शेतकऱ्यांच्याकडं ट्रायलसाठी दिले. अजून ती रिलीज झालेली नाही, पण ती एकच प्रॉमिसिंग व्हरायटी दिसते की जी 86-0-32 थोडासा पर्याय ठरू शकेल. आता जे आपण 86-0-32 लावतो त्याचं नावच आहे CO म्हणजे कोईमतूर 86-0-32 आणि त्याला टोपण नाव ठेवलंय ते नीरा. CO 86-0-32 नीरा ही एकच व्हरायटी आहे. त्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकार वगैरे काही नाहीत. बियाणं निवडत असताना सक्षम, जाड, रसरशीत, लांब पेरा असणार आणि शक्यतो त्यांनी रिसर्च सेंटर मधनं आणून लावलेलं त्याचे पुढचं 2री-3री पिढी असली तरी चालू शकेल असलं बियाणाची निवड करावी. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. उदय पाटीलजी आपला प्रश्न आहे अजून? उदय पाटीलजी. दादा प्रश्न आणि होता. बोला बोला लवकर. आडसालीमध्ये कोणते वाण योग्य ठरेल? आडसालीमध्ये उत्कृष्ट वाण 86-0-32 आणि 265. एखादा महिना लेट लावणार असाल तर 8005. पण सर्वोत्तम आहे ते 86-0-32. 265 बहुतेक आपले कारखाने घेत नाहीत. अवधूत पाटील. अवधूतजी आपला प्रश्न विचारा, अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. तर फुटवे योग्य असतील तर जेटा मोडावा की न मोडावा? खरं तर फुटवे योग्य असल्यावर शक्यतो जेठा मोडत नाहीत, पण आम्ही जेठा मोडतो. सुरुवातीला खूप उंची कमी झालेली दिसते ऊसाची, कशाला जेठा मोडला असं वाटायला लागतं. पण नंतर फार मोठी ग्रीप घेतली जाते आणि ऊस अत्यंत जोमाने वाढतो. त्यामुळे जेठा काढायला काही हरकत नाही, पण जून-जुलै मध्ये लागण केलेल्याचा जेठा जरूर काढायला हरकत नाही. बऱ्याच ठिकाणी असे प्रयोग झालेत की निम्म्या साऱ्यांचा जेठा काढला आणि निम्म्या साऱ्यातला काढलेला नाही. तर सुरुवातीला जिथं जेठा काढलाय ती सरी लहान दिसायची आणि न काढलेला ऊस उंच चांगला दिसायचा. पण 4-5 महिन्यानंतर आता असं लक्षात आलं की जिथं जेठा काढलाय तो ऊस जोमाने वाढलाय आणि जो जेठा काढला नाही तो पण वाढलाय, पण त्याच्या पाठीमागं थोडासा तो राहिलाय. त्यामुळे जेठा काढायला हरकत नाही. योग्य वेळेला जेठा काढावा. जेठा काढल्यानंतर फुटव्यांची संख्या वाढीला लागते. ती फुटवे योग्य आल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त फुटवे येऊ नयेत म्हणून ऊसाची बाळ बांधणी करायची असते, त्याच्याकडे लक्ष द्यावं. ठीक आहे सर, धन्यवाद. चालेल. मित्र हो, परत एकदा आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. बरेच शेतकरी नंतर जॉईन झालेले आहेत. आज शार्प 7 वाजता कार्यक्रम सुरू करता आला नाही. त्याचं मुख्य कारण माझ्या शेतीमध्ये ऊस बघायला इस्रायलहून ICL कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आलेले होते. त्यांच्यासोबत त्याच कंपनीचे भारतातले हेड, भारतातले मार्केटिंग हेड, ॲग्रॉनॉमिस्ट, सिनियर ॲग्रॉनॉमिस्ट असे 5-6 जणांची टीम माझा ऊस बघायला आली. आल्यानंतर एक अर्धा तासात तो कार्यक्रम संपेल आणि मी 6 वाजताच रिकामा होईल आणि आपल्या कार्यक्रमाला जॉईन होता येईल असं म्हणून तिथं कार्यक्रम घेतलेला होता. पण तिथं आल्यानंतर ऊसामध्येच बराच वेळ गेला. त्यांचं आगत स्वागत, ड्रोनची फवारणीचे प्रात्यक्षिक आणि इतर सर्व गोष्टी याच्यामध्ये भरपूर वेळ गेला. त्यामुळं प्रत्यक्ष कार्य इथला आपला लाईव्ह सुरू करायला वेळ झाला. अजिंक्य दादा पण त्याच कार्यक्रमात असल्यामुळे त्यांनाही वेळेत येऊन तो कार्यक्रम आपला परिसंवादाचा सुरू करता आला नाही. त्याबद्दल सर्वांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो. क्षमा पण मागतो. इथून सुद्धा पुढे शक्यतो आपले सगळे कार्यक्रम 7 वाजता सुरू होतील. यापूर्वीचे पण 7 वाजता सुरू केलेत, पुढचे 7 वाजता सुरू होतील. आजच थोडस कार्यक्रमात अडकल्यामुळं वेळेत आता आपल्याकडे येता आलं नाही.
मला वाटतं त्याचं लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा फेसबुक वरती झालंय. ऊस संजीवनी ग्रुप वरती जाऊन आपल्याला बघता येईल. जवळपास 1,500-2 हजार शेतकरी एकूण त्या कार्यक्रमामध्ये लाईव्ह सगळेजण बघत होते. तो आपण सुद्धा ऊस संजीवनी या फेसबुकवरच्या पेज वरती जाऊन आपल्याला तो लाईव्ह कार्यक्रम देखील बघता येईल, जे इस्रायल यांचं आपल्याला बघता येईल. मित्र हो, भरपूर सर्व प्रश्न माहिती याच लागणीची तयारी, लागण याच्यावरतीच वारंवार आपल्याला चर्चा करायची आहे. ऊसाची लागवड पुढे नाही, दरम्यान मध्ये जर सोयाबीनचा सुद्धा एखादा कार्यक्रम करायचा असेल, ऊसा लागणी पूर्ण होईपर्यंत आपल्याला आज जण आला वेळ, चांगले चांगले प्रश्न आपण सर्वांनी विचारले. 35 भर असतील ते हे इतर शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळत असताना आपले सुद्धा प्रश्न त्याचं उत्तर आपल्याला जरूर मिळालं. प्रश्न असतात जरूर. पुढच्या मीटिंग मध्ये आपण भेटूयात. परत एकदा आडसालीची पूर्वतयारी, आडसालीच्या लागणीवरती पूर्णपणे याच्यावरती चर्चा करू. आणि सोयाबीन मध्ये जे कोण सामील होणार आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर जमदग्नी सरांना सुद्धा काही अर्धा पाऊण तास त्याच्यावरती घेऊयात. त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला सोयाबीन साठीचं मार्गदर्शन आपण घेऊयात. आणि मग त्याच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर BP पाटील आपल्याशी बोलणार आहेत, ॲग्रोनॉमिस्ट आहेत. त्यांचं एक लेक्चर, अधिक ऊसाची लागण, आडसाली लागण, हे दोन्ही कंबाईन कार्यक्रम आपल्याला त्याच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये घ्यायचे आहेत. आपण सर्वजण आलात, सर्वांची करतो. आणि नुसतं जॉईन झाला नाहीत तर शेवटपर्यंत आपण राहिलात. मला वाटतं 100चा आकडा मला दिसत होता. सर्वजण आपण याच्यात राहिला. आपण सर्वांना आडसाली ऊस लागणीसाठी सगळ्यांना शुभेच्छा मी देतो. आणि जे काय टार्गेट आपण ठरवलं असेल तिथपर्यंत आपण जरूर पोहोचायचं आहे. या शुभेच्छा आपल्याला देऊन आजचा हा लाईव्ह प्रोग्राम संपवायचा आहे. तो आपला हा संपला असं मी जाहीर करतो. भेटूया परत पुढच्या बुधवारी. दरम्यान पुढच्या बुधवारपर्यंत जर आपल्याला कुणाला सोयाबीन बद्दलची काही माहिती पाहिजे असेल, प्रश्न पाहिजे असतील तर जरूर ग्रुपवरती टाका. अजिंक्य दादांच्या फोनवरती आणि माझ्या फोनवरती सोयाबीनच्या विक्रमी सोयाबीन उत्पादनाच्या ग्रुपवरती ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी तसं माहिती टाकून आपलं नाव पत्ता पाठवून द्या. म्हणजे एक स्वतंत्रपणे तो ग्रुप आपल्याला तयार करता येईल. डॉक्टर जमदग्नी सर, डॉक्टर मराठे सर आणि डॉक्टर BP पाटील सर आणि माजी कुलगुरू डॉक्टर YS नेरकर सर हे आपल्याला सातत्याने सोयाबीनसाठी मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये सुद्धा आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं आहे. याच्यासाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.